इकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलं आणि या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालेला आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून योगी धाम इथे सिटी पार्क हा उभारला आहे। आपण जर पाहिलं तर या सिटी पार्कमध्ये आपण आलेलो आहोत आणि या सिटी पार्कच्या बाजूने वालधुनी नदी वाहत आहे। वालधुनी नदीमुळे या सिटी पार्कला आता नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, हा सिटी पार्क आहे आणि या सिटी पार्कमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी नागरिक बसण्यासाठी येत असतात। मात्र आता या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे, संपूर्ण जलमय हा सिटी पार्क झालेला आहे। तुम्हाला आणखी या ठिकाणी मी काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जॉगिंग ट्रॅक आहे। या जॉगिंग ट्रॅकला जर नदी वाहते अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते या ठिकाणी वाहताना आपण बघतोय। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो खर्च केलेला आहे तो खर्च पाण्यामध्ये गेलाय की काय असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।